त्यजून शून्य मंडळा नभात भीम आगळा. हनुमान इतके 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 मोठे होतात की शून्य मंडळापर्यंत, म्हणजे जिथपर्यंत आपली बुद्धी जात नाही तेवढे ते मोठे होतात. आणि नभात भीम आगळा, त्याचा तो विस्तार कमी करून हनुमान आकाशामध्ये विलसायला लागतात. आता यामध्ये वेदांतिक अर्थसुद्धा खूप भरलेला आहे. थोडक्यात तो बघायचा आहे की हनुमान हे जगज्योतीचं रूप आहे, वायुतत्वप्रधानता आहे, त्यामुळे जगज्योतीचं रूप आहे. आणि जगज्योतीचं स्वरूप हे शून्य मंडळापर्यंत आहे. त्या शून्यत्वाचं निरसन झालं की परब्रह्माची स्थिती प्राप्त होते. त्यामुळे शून्यत्व निरसन केल्यानंतर म्हणजे या अज्ञानातूनच सृष्टीची उत्पत्ती झाली आहे अशी मान्यता आहे. तेव्हा इथपर्यंत विस्तार पावल्यानंतर हनुमान त्या जगज्योतीच्या परमशुद्ध रूपापर्यंत जाऊन पोहोचतात, म्हणजे त्यांचंच स्वरूप धारण करतात. आणि ते रूप धारण केलं एकदा की मग ते जगज्योती रूप होऊन जातात, मूळ स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतात. आणि त्या शून्य मंडळाचा म्हणजेच त्या शून्यत्वाचाही त्याग करून त्या परब्रह्माशी एकरूप होतात, तदाकार होतात. आणि म्हणून नभात भीम आगळा, नभाला सुद्धा आकाशाला सुद्धा शून्यत्वाचंच रूप मानलेलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळा असा हनुमान हे एक जिथं शून्यत्वाच्या पलीकडे असणारं एक तद्रूपत्व आहे तिथं जाऊन हनुमान वेगळे, सगळ्यांपेक्षा विलक्षण, सगळ्यांपेक्षा अद्वितीय, एकमेवाद्वितीय असं परब्रह्मस्वरूपालाच ते प्राप्त होतात. असा वेदांतिक अर्थ इथं घेणं जास्त उपयुक्त ठरेल. आणि व्यावहारिकदृष्ट्या जर बघितलं तर हनुमान इतके मोठे होतात की ते ब्रह्मांडा एवढे मोठे होऊन त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही असं जाणवायला लागतं. ते एकमेवाद्वितीयच असे आहेत असं लक्षात येतं.